या गावची आणखीन एक छान गोष्ट म्हणजे आता कोळथरे समुद्र किनाऱ्यावर सुद्धा वेळासप्रमाणे कासवांचं संवर्धन केलं जातं. त्यासाठी वन विभागाने ब्रीडिंग सेंटर बीचवरच उभं केलंय. आम्ही गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काही पिल्लांना समुद्रात सोडलं जाणार होतं. त्यामुळे सकाळी 7:30लाच आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. प्रचंड उत्सुकता होती. कासवांची स्मरणशक्ती स्ट्रॉंग असल्यामुळे मादा कासवांना लक्षात राहावं की अंडी देण्यासाठी त्यांनी परत काठावरच यायला पाहिजे. त्यासाठी त्यांना जमिनीवरूनच समुद्रात सोडलं जातं. एक एक करून ही चिमुकली कासवं आपल्या घरी म्हणजे समुद्रात निघाली. आम्ही हे पहिल्यांदाच बघत होतो. पण कितीही अडखळले धडपडले तरीही ही कासवं समुद्राच्या दिशेनेच जातात. हळूहळू प्रत्येक कासव आपल्या घरी परतलं. कधीच विसरणार नाही असा हा अनुभव होता. कासवांना समुद्रात सोडण्याचा सीझन फेब्रुवारी पासून चालू होतो आणि एप्रिल एंड पर्यंत असतो. त्याची निश्चित वेळ नसते. ब्रीडिंग प्रमाणे आयत्या वेळेस ते ठरवलं जातं. त्याबद्दल माहिती तुम्हाला कोसलवाडीतून मिळू शकते.